रामकृष्ण हरी माऊली, ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो, तो आषाढी एकादशीचा दिवस आज आलेला आहे आणि माझ्या मागे आपण पाहतोय की हा भक्तीचा महापूर पंढरपूरमध्ये आलेला आहे विठुरायाला भेटण्यासाठी। खरं तर हे सगळे वारकरी आहे ते अनेक दिवस पायी चालत या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले होते आणि आज अखेर हा सगळा भक्तीचा मेळा आहे तो पंढरपूर नगरीमध्ये पोहोचलेला आहे आणि ही गर्दी आपण पाहतोय की जवळपास 22 ते 25 लाख वारकरी हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे आणि त्यामुळे विठू नामाचा गजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मध्यरात्रीची वेळ आहे तरी सुद्धा आपण पाहिलंय की वारकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे, मोठी गर्दी आज खरं तर पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आता शासकीय पूजा विठ्ठलाची सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं की नामदेव पायरीचा हा सगळा परिसर आहे आणि याच ठिकाणी आपण पाहिलं की वारकरी या नामदेव पायरीचं दर्शन घेत असतात, मुखदर्शन घेत असतात, कळस दर्शन घेत असतात आणि कळस दर्शन घेतल्यावरच विठुरायाचं दर्शन झालं अशा पद्धतीची एक भावना, एक भक्ती या वारकऱ्यांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे जरी हे लाखो वारकरी पायी चालत या ठिकाणी आलेले असले तरी प्रत्येकालाच विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येईल असं नसतं आणि त्यामुळे कळस दर्शन घेऊन सुद्धा हे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात की माघारी फिरताना पाहायला मिळतात। चंद्रभागेचा तीर आहे तो सुद्धा अक्षरशः वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे। वारकरी मोठ्या प्रमाणात या चंद्रभागेच्या नदीमध्ये पवित्र असं स्नान करण्यासाठी आलेले आहेत आणि तिथून हे सगळे वारकरी आता पुन्हा निघालेले आहेत आणि जाता जाता कळस दर्शन, खरं तर याची प्रथा अशी आहे की सुरुवातीला चंद्रभागेच्या नदीमध्ये जायचं, तिथं स्नान करायचं आणि त्यानंतर विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं अशी ही शेकडो वर्षांची परंपरा आपल्याला आजही पाहायला मिळते आणि आज एक मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरण आहे ते या पंढरपूरमध्ये पाहायला मिळते। अक्षरशः 20 लाखाहून अधिक भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। दुसरीकडे मंदिराला सुद्धा आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी स्वयंसेवक आहेत ते सुद्धा आपल्याला तैनात असलेले पाहायला मिळतात जेणेकरून वारकऱ्यांची गैरसोय आहे ती होणार नाही याची सुद्धा खबरदारी पोलिसांनी या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते आणि एक मोठा उत्साह आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि भक्तीचा महापूर हा सध्या या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर।